कुस्तीला वा प्रारंभ. आणि केंद्रीय मंत्री नामदार मुरलीधरांना मोहोळ आणि आयोजक रामकृष्णांना सातव पाटील पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्याकडे सुपूर्द झालेले वाजत गाजत कावेरी ग्रुपचे संतोष मोहोळ आदरणीय नरसिंह महाराष्ट्राचे कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष शबाश भारे बा. पैलवान संदीप बाप्पा भोंडवे, उपाध्यक्ष विलास कथुरे सर, बाबराजी कटके, आक्रमक झालेला आहे. सर्व संयोजन समितीचे पदाधिकारी संतोष भाऊ मोहोळ, बाबू अण्णा मोहोळ यांनाही सन्मानपूर्वक आखाड्यामध्ये गदा आयोजक रामकृष्णांना सातव पाटील अखंड महाराष्ट्राला दिशा देणारी महाराष्ट्र केसरीचं आयोजन करून काळभोर आणि पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे एक माजी सभापती अटीतटीची लढा. दिलीप दादा काळभोर उपस्थित झाले. हार्दिक कोण स्वागत. होणार काश्य पदकाचा मानकरी याचा फैसला. आदरणीय गणेश शेठ जाधवराव उपस्थित होते. चंद्रकांत हार्दिक स्वागत. मोहोळ मानाची गदा प्रसिद्ध घेऊन बैलगाडा मालक आखाड्यावरती फायनल आलेल्या सम्राट नंदकुमार रामकृष्णांना उपस्थित होत आहेत. सातव हार्दिक पाटील. स्वागत. प्रसिद्ध बैलगाडा कार्याध्यक्ष मालक फायनल सम्राट संदीप बाप्पा उद्योगपती भोंडवे, पैलवान लखन शेठ गुलाबराव मेघराज भांडे उपस्थित दादा होत आहेत. खटके. हार्दिक स्वागत. दादोजी कोंडके पुरस्काराचे मानकरी सभापती नारायण शेठ गुलाबराव आवाळे पाटील हार्दिक स्वागत. कतुरे सर अशी कुस्ती चालू आहे. उद्योगपती एम सातव पाटील, चिराग राजेंद्र सातव पाटील हार्दिक स्वागत. ओंकार पांडुरंग अंगावरती सातव पाटील हार्दिक स्वागत. शहारे आणणारी कुस्ती आक्रमक होतोय. गोरखनाथ बाबासाहेब सीताराम सातव तरंगे पाटील हार्दिक स्वागत. तो हल्ला भारतीय धडकावतोय जनता युवा पृथ्वीराज मोर्चा, सरगार. कुस्ती मर्ची मामासाहेब मोहोळ. आदरणीय पुन्हा. गणेश बाप्पा हार्दिक स्वागत. शबाश. अरे आदरणीय बाप रे नानासाहेब सातव हार्दिक बाप. बरं. घडू शकता. शबाश 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 हाक लावली होती. आबा काळे, स्वागत. उपाध्यक्ष आबा काळे, कुणाची कमाई केली करा की टाळ्या. आबा मेघराज अशी कटके, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आणि स्वतः रामकृष्णांना सातव पाटील, फायनलचा थरार सुरू आहे. संतोष बापू मोहोळ, विलासभाऊ कतुरे सर मंगेश एक सातव आणि पाटील भारत उपस्थित आहे. आहेत. सुंदर इकडं पृथ्वीराजनं कोल्हापूरच्या कोण ब्रॉन्झ पदकाचा मानकरी आबा ठरणार. काळे, माती आकड्यावरती एक अटीतटीची लढत चालू आहे. टाळ्या करा जरा त्यांच्यासाठी. विविध एक कार्यकारी प्रेक्षणीय सोसायटीचे लढत. चेअरमन सार्थक दादा माणिकराव सातव पाटील हा हार्दिक स्वागत. सुंदर सोहळा याची देही याची डोळा. आदरणीय आज सरपंच हजारो दादा लाखो हार्दिक कुस्ती स्वागत. शौकीनांच्या उपसरपंच साक्षीला मारुती सन्मान नगारे, होणार. हार्दिक स्वागत. कोल्हापूर विरुद्ध पुणे अशी ब्रॉन्झ पदकासाठी लढत चालू आहे. एक यशस्वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा रामकृष्णांना सातव पाटील महाराष्ट्र राज्य कुस्ती संघ पुणे जिल्हा कुस्तीगीर तालीम प्रसिद्ध बैलगाडा संघाच्या मालक माध्यमातून आदरणीय संपन्न गुलाबराव बाबासाहेब होते. सातव पाटील हार्दिक स्वागत. शबास. पुन्हा एकदा आक्रमक होतोय पृथ्वीराज कोल्हापूरचा पैलवान. बाबासाहेब तरंगे तो हल्ले धुडकावतोय. 3 मिनिटाच्या 2 फेऱ्या आणि 30 सेकंदाची विश्रांती. वेळेन आणि नियमानं बांधलेली कुस्ती स्पर्धा. महाराष्ट्राच्या लाल मातीचा अभिमान आणि स्वाभिमान ओ महाराष्ट्र वा. केसरीची गदा कुस्ती पुन्हा पहा. एकदा आणि गुणफलक मानाची लाल गदा चार, पुन्हा एकदा निळा 5. आपल्या जागेवरती येऊन ठेवण्यात येत आहे. कुस्तीचा थरार पहा, 97 किलोची काटेकी टक्कर. महाराष्ट्र केसरीची गदा आणि फॉर्च्युनर लाल आज शेषा दोन या वाघोली महाराष्ट्रातील शहरातून अर्थात तगड्या स्वर्गीय पैलवानांच्या अजितदादा काटा पवार कुस्त्या. क्रीडा नगरीतून घेऊन जाणार. कुस्तीगिरांचा कुंभमेळा कुठे भरला तर वाघोलीला भरला. एकदा रामकृष्ण अण्णांसाठी टाळ्या व्हायला पाहिजे प्रेक्षक मंडळी. न भूतो न भविष्यतो अशी करोडो रुपयांची बक्षिस आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या कुस्तीवरती असणारा प्रेम अण्णांनी दाखवून दिलेला आहे. कमी वेळामध्ये न भूतो न भविष्यतो असं आयोजन नियोजन. महाराष्ट्र राज्य कुस्ती संघाचे अध्यक्ष रामदासजी तडसाहेब, सरचिटणीस योगेश भाऊ दोडके आणि कार्याध्यक्ष उत्कृष्ट कुस्ती संघटक संदीप बाप्पा भोंडवे. आणि निकाल निकाल काढला आणि 4 गुणाची कमाई. टाळ्या करा जरा. काळजाचा ठोका चुकलेला आहे प्रत्येकाचा. तुफान कुस्ती चालू आहे. सरपंच जगताप उपस्थित होत आहेत. हार्दिक स्वागत. तिकडे आदरणीय प्रियंका बहिणी रामकृष्ण सातव पाटील उपस्थित होत आहेत. दोन्ही हार्दिक ठिकाणी स्वागत.
आदरणीय सुनीलदादा यांनी 97च्या भाऊ सातव माती पाटील आणि उपस्थित होते. कादे हार्दिक स्वागत. दोन्ही आदरणीय ठिकाणी शुभम लढती निताई चालू आहे. वारे उपस्थित होते. ऐका. हार्दिक स्वागत. स्टेडियम हाऊसफुल झाले असल्यामुळे रामकृष्ण अण्णा सातव पाटील ताबडतोब या ठिकाणी त्यांना तमाम कुस्ती शौकीनासाठी स्टेडियमच्या बाहेर दक्षिण बाजूला ही स्क्रीन लावली आणि उत्तर बाजूला सुद्धा स्क्रीन लावली. बाहेरच्या तमाम मंडळींना स्क्रीन वरती कुस्त्या पाहायला मिळतील. शाबास. असं आयोजन फक्त आणि फक्त रामकृष्णांना सातव पाटील मेदनकर. आणि त्यांचे सर्व वाघोलीचे ग्रामस्थ दिमागदार म्हणून महाराष्ट्र केसरीचा वैभव, या ठिकाणी महाराष्ट्र केसरीचा वडगाव शेडी विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार 37 दिवसामध्ये एवढी मोठी भारतीय स्पर्धा जनता संपन्न पार्टीचे माजी होते. अध्यक्ष किती आदरणीय मोठं जगदीश भाऊ मॅनेजमेंट मुळे असावं लागेल. यांचा मंचावरती हंगेश्वर, सन्मान केला जातो. हंगेश्वर, जरा विनंती आहे वरचा जरा आपण माईक चालू दे. सन्मानाचा स्वीकार करावा. आदरणीय रामकृष्ण अण्णा सातव पाटील यांना विनंती करतो. आदरणीय दादासाहेब सातव पाटील यांना विनंती आहे आपण आदरणीय आमदार जगदीश भाऊ मुळीक महाराष्ट्र सन्मानित केसरी करावं. ऐका, महाराष्ट्र केसरी तयारीला लागा पैलवान जय पाटील. हर्षवर्धन सदगीर ठिकाणी विरोध सन्मान जय पार पडतोय. पाटील. वडगाव शहरी तयारीला विधानसभा लागा पैलवान. मतदारसंघाचे माजी आमदार आदरणीय जगदीश माती भाऊ आखाडा मुळीक आणि यांचा विनंती असेल हर्षवर्धन कृपया आपण आपल्या लोमटे. सन्मानाचा स्वीकार करावा. ब्रॉन्झ पदकाचा मानकरी 97 किलो मध्ये स्वप्नीलजी. अभिनंदन स्वप्नीलजी जरा आवाज पैलवान. द्या. दुसरं ब्रॉन्झ पदक चालू कुस्तीनंतर ऋषिकेश पाटील वजन गट कोल्हापूर, अभिजित भोईर पुणे जिल्हा, रोहन निळा काशोम ब्रॉन्झ पदक. गुणांचा पाऊस पडायला लागलेला आहे. ब्रॉन्झ पदकाचा मानकरी ठरलेला आहे बाबा लालवडीचा. तरंगे, पुणे जरा जिल्हा. आवाज द्या पुढे. जोरदार एकदा टाळ्याच्या गजरात त्याचं स्वागत करायचं आहे. चला साऊंड ऐका, ऑपरेटर जरा आवाज द्या समोर प्लीज. 97 किलो वजन गट सुवर्ण पदकासाठी लढत लागेल आता माथ्या कड्यावरती. मंडळी आता दोन्ही हात वरती करायचेत आणि महाराजांच्या नावाची घोषणा करायची.